तेव्हाही मजा येत होती जेव्हा चारुहास बोलत नव्हता. कारण तेव्हा ते एक चॅलेंजिंग असतं ना, की न बोलता डायलॉग्स न बोलता कन्वे करायचे आहेत इमोशन्स. तर त्यालाही मला मजा येत होती. आपल्याला समोर काहीतरी संशयास्पद आहे असं वाटत असतं, पण आपल्याला त्याच्यावरती विश्वास नसतो ठेवायचा. माझं असं म्हणणं आहे की मालिकेला कधीही शक्यतो क्रिएटिव्ह टीमकडनं किंवा चॅनलकडनं मालिकेला कधी शेवट येत नाही, मालिकेला मध्यंतरं येत असतात. मला दोन्ही वेळेला जाम मजा आली, खरं लग्न करतानाही आणि लग्न रिक्रिएट करतानाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली तुला शिकवून चांगला धडा या मालिकेच्या सेटवर आणि इथे सध्या लग्नविवाह सुरू आहे, म्हणजे लग्न सोहळा सुरू आहे आणि त्याची धामधूम सुरू आहे. आणि आत्ता माझ्यासोबत आहे ज्यांचं लग्न होणार आहे ते म्हणजे चारुहास, म्हणजेच अधिपतीचे बाबा. कसे आहात? मी मस्त आहे, मी छान आहे. आणि तू बघतेस आता सगळी तयारी चालू आहे, वातावरण सगळं जल्लोषी आहे. आणि या सगळ्याला एक चारुहाससाठी एक किनार पण आहे, कारण अक्षरा जिनं हे सगळं ठरवलं आहे, ती अक्षरा आमच्याबरोबर आत्ता नाही आहे आणि ती मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे, ती ट्रॉमामध्ये आहे. तर त्याच्या या सगळ्याला चारुहासच्या दृष्टीने किनार पण आहे. पण जर सुरुवातीला जेव्हा कथा पाहिली तर थोडंसं कुठेतरी तुम्हाला तितके सीन्स नव्हते, पण आता तुम्ही कुठेतरी अटेन्शन पॉईंट झालात किंवा सेंटर पॉईंट झालात. तर ही चारुहासचं कॅरेक्टर किंवा चारुहासचा प्रवास तुम्ही पर्सनली किती एन्जॉय करताय? खूप एन्जॉय करतो आहे. ॲक्च्युली जेव्हा ही सिरियल मी जेव्हा स्वीकारली, काम सुरू झालं, तेव्हा मला पूर्ण कल्पना दिलेली होती की हे कॅरेक्टर अशा पद्धतीनं असणार आहे की सुरुवातीला याचे खूप कमी दिवस लागतील, खूप कमी काम असेल. एका बेडरूममध्ये आजारी पडलेला आहे, ज्याला बोलता येत नाही असा हा चारुहास आहे. तर त्याची मला कल्पना होती आणि त्यावेळेला मी वेगळी फिल्म, वेगळी सिरियल पण करत हे सगळं करत होतो. इव्हेंच्युअली ते कॅरेक्टर असं इतक्या छान पद्धतीनं आमच्या लेखकांनी, आमच्या दिग्दर्शकांनी आणि आमच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमने ते बांधलं. तर मला तेव्हाही मजा येत होती जेव्हा चारुहास बोलत नव्हता. कारण तेव्हा ते एक चॅलेंजिंग असतं ना, की न बोलता डायलॉग्स न बोलता कन्वे करायचे आहेत इमोशन्स. तर त्यालाही मला मजा येत होती. आणि मग जसं कॅरेक्टर ते ग्रो झालं तर तशी आणखी मजा यायला लागली. त्या कॅरेक्टरची इन्व्हॉल्वमेंट स्टोरीमध्ये वाढली. आणि आपल्याला काय हवं असतं, आपण ॲक्टर कशासाठी कामं करतात, तर लोकांचा फीडबॅक चांगला असावा, लोकांना ते कॅरेक्टर आवडावं. तर सुदैवानं ते झालं. चारुहास लोकांना आवडायला लागला, असं झालं. आणि तो अक्षराच्या बाजूने ठामपणे उभारतो आहे, आपल्या सुनेसाठी सगळं करायला तयार आहे. तर तो फीडबॅक खूप छान आला मला. अगदीच. पण जेव्हा कॅरेक्टर तितकंसं रिव्हील नव्हतं झालं तेव्हा ऑडियन्सच्याच कमेंट्स होते की कधी रिव्हील होणार, अधिपती आणि चारुहासचे सीन्स कधी पाहायला मिळणार. पण आता कुठेतरी तसं होतं आहे ऑडियन्सच्या मनासारखं. सो आतासुद्धा प्रोमो खाली पाहिलं तर खूप कमेंट्स असतात प्रत्येक कॅरेक्टरसाठी. तर तुम्ही त्या कमेंट्स वगैरे वाचलात का कधी? हां, कधी कधी वेळ मिळाला तर चाळतो त्या कमेंट्स आणि मजेशीर असतात. काही कमेंट्स इतक्या भारी असतात की मी हसतो जाम. आणि काय शेवटी प्रेक्षकांच्या त्या इमोशन्स आहेत, त्यांना जे वाटतं त्या कॅरेक्टरबद्दल मनापासून वाटतं. आणि बाकी ज्या हेट कमेंट असतील त्या येत राहतात, आपण त्या दुर्लक्षित करायच्या. पण काही कमेंट्स जेन्युअनली लोक इन्व्हॉल्व होऊन जेव्हा बघतात, त्यांना खरंच वाटतं की अरे चारुहासला हे का कळत नाही आहे, किंवा चारुहास हे का बोलत नाही, का स्टँड घेत नाही आहे, किंवा का अक्षरा हे तोंडावरती येऊन सांगत नाही आहे. तर हे तुमच्या कथानकात तुमच्या पात्रांमध्ये प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आहे याचं ते निदर्शक आहे ना. तर काही काही वेळेला ते वाचायला मजा येते. हेट कमेंट्स दिसल्या की ते स्क्रोल करतो, पुढे जातो. अगदीच. म्हणतात सूर्यवंशींच्या घरातलं हे दुसरं लग्न आहे आणि फार महत्त्वाचं लग्न आहे. पण त्यामुळे तुम्हाला तुमचा एक वेगळा ट्रेडिशनल लुकसुद्धा आहे, शाही अटायर आहे. तर तो किती छान तुम्हाला आवडला आणि तो किती छान आम्हालासुद्धा पाहायला मिळणार आहे. हां, आता तुम्ही बघतात, हा खरं तर आत्ता मी अर्धा तयार झालो आहे. याच्यामध्ये आणखी बरंच काही काही येतं. याच्यामध्ये एक शेला येतो, फेटा आहे, मिशी येते, तेव्हा तो आणखी छान लूक येतो. तर आमची हे सगळी कॉस्ट्यूम डिझायनर मंडळी, लूक ज्यांनी डिसाईड केलं आहे, क्रिएटिव्ह टीम आमची, ती भारी आहे. ती बरोबर काय या कॅरेक्टरला छान दिसेल ते बघून छान डिझाईन करते. तर त्यांनी मस्त लूक डिझाईन केलं आहे. आणि आत्ता ना रिसेंटली म्हणजे 1-2 वर्षापूर्वी मी माझ्या माझ्या आयुष्यातल्या माझ्या लग्नाचं पण एक रिक्रिएशन केलं. तर तेव्हा आम्ही ते सगळे विधी केले जसे आम्ही 25 वर्षापूर्वी केले होते. तर 25 वर्ष माझ्या लग्नाला झाली, तेव्हा मी पुन्हा एकदा ते लग्न रिक्रिएट केलं. तर मला आता परत त्याचं रिक्रिएशन असल्याचा फील येतो आहे की हेच असंच सगळं आम्ही सजावट केली होती, असाच मंडप होता, असाच मी तयार झालो होतो, अशीच माझी बायको तयार झाली होती. तर मी पर्सनली खूप छान एन्जॉय करतो आहे, मजा येते मला. तुमच्या लग्नातली एक अविस्मरणीय आठवण तुम्हाला चाहत्यांसोबत, तुमच्या फॅन्ससोबत शेअर करायला आवडेल का? माझ्या स्वतःच्या लग्नातली म्हणते, सारे माझं लग्न जाम मजेशीर होतं. मी परवाच एका पॉडकास्टला पण सांगितलं तसं मी वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं आणि मी लहान होतो, बालविवाह आहे जवळजवळ.
तर आणि सॉर्ट ऑफ ते पळून जाऊन लग्न होतं. म्हणजे नरसोबाच्या वाडीला आम्ही लग्न केलं. फक्त माझ्याबरोबर पळायला माझे आई वडील, माझे काका, माझे भाऊ, माझी अख्खी फॅमिली 50 माणसं माझ्याबरोबर होती आणि सासूरवाडीकडचे कुणीच नव्हते, म्हणून ते पळून जाऊन लग्न असं होतं. तर त्यांची म्हणजे नंतर इव्हेंच्युअली आत्ता मी म्हटलं ना, मी परवाचं जे 2 वर्षापूर्वी लग्न रिक्रिएट केलं तेव्हा मी अशी कॅप्शन दिली होती माझ्या पोस्टला की पहिल्यांदा लग्नात सासूरवाडीची मंडळी पण हजर आहेत. खूप गोड आठवणी होते माझ्या स्वतःच्या लग्नाच्या. आणि काय ते गंमत असते, तुम्ही काही तुमचा तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा काही असा, पण लग्न म्हटलं की आपल्याला ते जे सगळे मंत्रोच्चारण असतं, ते जे विधी असतात, तुमचं ते सजणं असतं, त्या वातावरणात तुम्हाला ते घेऊन जातं. तर मला दोन्ही वेळेला जाम मजा आली, खरं लग्न करतानाही आणि लग्न रिक्रिएट करतानाही. आणि सिनेमातलं किंवा सिरियलमधलं माझं हे आणखी बरंच, मी अशी 1-2-3 लग्न माझी झालेली आहेत, तर हे पण आम्ही छान एन्जॉय करतो आहे. मस्त वातावरण आहे आम्हाला. अगदी सर, मालिकेत आता फार रंजक वळण आलं आहे, ट्विस्ट आलं आहे की इकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये, इकडे तुमचं लग्न होणार आहे. तर तुम्हाला हे कळलं का की चारुलताच भुवनेश्वरी आहे किंवा अक्षरा नसणारे लग्नात, तर ते तुमच्यासाठी किती मिसिंग असणार आहे? चारुहाससाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अक्षर नसणं लग्नात, आणि ज्याच्यावरती मुलीसारखं त्याचं प्रेम आहे आणि तिनंही आपल्या वडिलांसाठी करावं असं अशा गोष्टी चारुहाससाठी करून त्याला आजारपणातनं बाहेर काढलं आहे. त्याच्यासाठी सतत ती स्टँड घेते आहे आणि चारुहासच्या दृष्टीनं तिला काहीतरी त्याच्यावरती मानसिक ताण आहे. पण हे सगळं करताना त्याला चारुलतालाही सांभाळायचं आहे आणि चारुहासच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो इमॅजिनच नाही करू शकत की ही भुवनेश्वरी असू शकते. म्हणजे 1-2-3 प्रसंग आता प्रेक्षकांनी बघितलेत की असे येतात की जिथं असं वाटतं की अरे ही अशी का बोलते आहे भुवनेश्वरीसारखी, ही अशी का वागते, ही असं का स्टँड घेते. पण तेव्हाही ॲक्टर म्हणून मी असं रिलेट केलं की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला समोर काहीतरी संशयास्पद आहे असं वाटत असतं, पण आपल्याला त्याच्यावरती विश्वास नसतो ठेवायचा. आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो आहे त्या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवायचा असतो. ही एक मानसिकता असते. तर मी ती घेऊन चाललो आहे की त्याला पूर्णपणे नाकारायचं आहे. म्हणजे त्याचं अक्षरावर चारुहासचं खूप प्रेम आहे, ती म्हणते त्याच्यात तथ्य असण्याची शक्यता पण वाटते, पण त्याला विश्वास नाही ठेवायचा की इतक्या वर्षानं परत आलेली ही जी चारुलता आहे ती कदाचित भुवनेश्वरी असू शकेल आणि ही फसवणूक त्याला सहन होणारी नाही आहे, असं आहे. पण जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट आली आणि कळलं की आता तुमचंच लग्न होणार आहे मालिकेमध्ये, तेव्हा कविता ते आणि तुमच्यामध्ये काय बोलणं झालं? अरे आम्ही जाम हसलो, जाम मज्जा आली. आम्हाला वाटलं अरे काय हे भारी आहे की आपल्याला परत हे सगळं एन्जॉय करायला मिळतं आहे. आणि ॲक्टर असण्याचे हेच फायदे असतात ना गं. हे असं सर्वसामान्य कुठल्याही इतर प्रोफेशनमध्ये तुम्हाला हे सगळं नाही मिळत. आणि माणसं याचसाठी ॲक्टर व्हायला धडपडतात की इतक्या सगळ्या फेजेस परत आपल्याला अनुभवायला मिळतात. तर आम्ही म्हणजे कविता आणि मी तर ऑफकोर्स, पण आम्ही सगळ्या टीमनीच ते एन्जॉय केलं की यार आता यांचं लग्न होणार आहे. आणि मग चेष्टा वगैरे होते सगळ्यांची, आता काय तुमचं बाबा लग्न आहे, असं युनिट क्या सर आपकी शादी हो रही है अभी, असं वगैरे चेष्टा होते, गंमत होते. तर ती सगळी खूप छान एन्जॉय केली आम्ही. अगदीच. आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की चारुहास आणि चारुलता यांचं लग्न नक्की कशा पद्धतीने पार पडणार आहे. पण जाता जाता तुम्हाला मालिकेच्या प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का की पुढे काय घडणार आहे किंवा काही हिंट द्यायला आवडेल का? मी एवढंच सांगेन की प्रेक्षकांच्या मनात खूप सारे शंका असतात की हे असं का होतं आहे, हे असं का होतं आहे. माझं असं म्हणणं आहे की मालिकेला कधीही शक्यतो क्रिएटिव्ह टीमकडनं किंवा चॅनलकडनं मालिकेला कधी शेवट येत नाही, मालिकेला मध्यंतरं येत असतात. तर प्रत्येक टप्पा हा मध्यंतराचा असतो की इंटरवल के बाद देखो अब क्या होता है. तर प्रत्येक टप्पा आमच्या सिरियलमधला पण असाच आमची क्रिएटिव्ह टीम डिसाईड करते की ती एक छान इंटरवल असेल आणि इंटरवलनंतर खूप छान काहीतरी बघायला मिळेल. तर तसं आत्ताचा हा जो टप्पा आहे की चारुलता ही चारुलता आहे का ती भुवनेश्वरी आहे, अक्षरा ते सिद्ध करेल का, आणि जर ती भुवनेश्वरी असं कळलं तर चारुहासवर अधिपतीवर त्याचा काय परिणाम होईल, या सगळ्यांच्या नात्याची गुंतागुंत जी आहे ती पुढे काय होणार आहे, कशी होणार आहे. तर हे ऑनेस्टली आत्ता या क्षणाला आम्हालाही माहिती नाही आहे. म्हणजे मी उगाच नाही म्हणत की नाही 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 आम्हाला माहिती आहे पण आम्हाला माहिती, असं नाही म्हणत आहे. खरंच आम्हाला माहिती नाही की पुढे काय होणार आहे. पण जसे जसे टप्पे आमच्याकडे लिहून येतील तसे तसे आम्ही एन्जॉय करतो आहे आणि ते कन्व्हिन्सिंगली करायचा प्रयत्न करतो आहे. तर प्रेक्षकांनी तुमच्या मनातले सगळे प्रश्न तुम्हाला जे पडत आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळत जाणार आहे. जे जे तुमच्या मनात आहे ते हळूहळू सगळं घडत जाणार आहे. खूप आत्तापर्यंत जसं प्रेमाने तुम्ही आमची सिरियल बघितलीत तशीच प्रेमाने इथून पुढेही बघत राहा.
अगदीच थँक्यू सो मच. इतका छान वेळ देऊन इतक्या चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.